थांबा. तुमचं नातं अचानक बदललंय का हो? बदललंय ना? आणि कारण कारण फक्त मिसअंडरस्टँडिंग नव्हतं, तर वेगळंच आहे. ते काय आहे जाणून घ्यायचं असेल ना, तर स्क्रोल करू नका. ही रील संपूर्ण बघा. हो. आणि काय एनर्जीज येतात ते आपण बघूया. ओके. कोणीतरी सिक्रेटली तुमचं नातं सतत पाहत होतं, ऑब्झर्व करत होतं आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये इंटरफेअरसुद्धा करत होतं. हो, खरंच आहे. तुमच्या पार्टनरच्या मनात त्यांनी तुमच्याबद्दल डाऊट निर्माण केले. जलसी आणि कॉम्पिटिशनची एनर्जी खूप स्ट्रॉंग दिसते. हो, त्यांना तुमचं नातं खराबच करायचं होतं. त्याचमुळे त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. आणि तुमच्या पार्टनरनेही त्यांच्या बोलण्यावर अंधा विश्वास टाकून तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारचं निगेटिव्हिटी आणली किंवा तुमच्यात मिसअंडरस्टँडिंग सुरू झालं. हो, कारण ते तुमच्या दोघांचा बॉन्ड बघून खूप अनकम्फर्टेबल होत होते. आणि हळूहळू ह्या गोष्टीचा परिणाम म्हणजे तुमचं कम्युनिकेशन वीक झालं, खराब झालं. आणि तुमचं नातं हळूहळू हळूहळू बंद होत गेलं. बरोबर आहे ना? आणि आता ते एवढं डिस्टन्स वाढलं की तुम्हालाच काही सुचत नाही. आणि हो, तुमचं इंट्युशन स्ट्रॉंग आहे. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला शंका आहे ना, ज्या व्यक्तीबद्दल वाटतंय, कदाचित तीच व्यक्ती ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. आणि तुम्हाला खरोखर जर थर्ड पार्टी एनर्जी जाणवत असेल तुमच्या नात्यात, तर कमेंटमध्ये ट्रूथ कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा. आणि डिटेल एनर्जी रिडिंगसाठी पर्सनल सेशन बुक करा. थँक्यू.